हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। बदलापुरातील अवैधरित्या स्त्रीबीज विक्री प्रकरणी धक्कादायक माहिती उघड। स्त्रीबीजासाठी लाखोंचा सौदा। न्यूज 18 मराठीच्या हाती लागलं रेड कार्ड। मुंबई महापालिकेचे तब्बल 36,000 कोटींच्या ठेवी मोडणार। वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार ठेवींचा पैसा। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची डीजीसीए विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। आता उद्या बारामतीला जाऊन एफआयआर दाखल करणार रोहित पवार आक्रमक। पीएसआर कंपनीच्या मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करा। 5 नाही तर सर्व विमानं तातडीनं थांबवा, रोहित पवारांची मागणी। खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्यातील तब्बल 19 शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या। गृह विभागाने विधानसभेत दिली धक्कादायक माहिती। ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर कारवाईची मागणी। आमदार संजय केणेकर, निरंजन डावखरेंकडून लक्षवेधी उपस्थित। सरकारकडून तज्ज्ञांची टास्क फोर्स नियुक्त। मंत्री शेलारांचं सभागृहात निवेदन। रायगड जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता। अध्यक्षपद भाजपला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळणार। शिवसेना विरोधी बाकावर बसणार। कल्याणहून बदलापूरकडे निघालेल्या लोकलमधून महिलेला खाली खेचलं। महिला डब्यात चढण्यावरून 2 महिलांमध्ये झाला होता वाद। तारापूर एमआयडीसीत पुन्हा वायू गळती। श्रीनिवास कंपनीत क्लोरीन वायूची गळती। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। बीडच्या शिरूर शहरातील कालिका देवी महाविद्यालयात 12वीच्या पेपरला पुन्हा कॉपी बहादरांचा सुळसुळाट। कॉपी पुरवण्यासाठी बांबूचा वापर। नमस्कार, मी विशाल परदेशी। आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सुरुवात करूयात बदलापूरच्या बातमीने। बदलापूर शहरात अवैधरित्या स्त्रीबीज तयार करून त्याची तस्करी केली जात होती आणि या प्रकरणी आता मोठमोठे खुलासे होऊ लागलेत। स्त्रीबीज कोट्यवधी रुपयांना बाजारात विकलं जात असल्याचं समोर आलंय। स्त्रीबीज विक्रीचं रेड कार्ड न्यूज 18 मराठीच्या हाती लागले। स्त्रीबीज तस्करीच्या काळ्या दुनियेत नामांकित खेळाडू, महिला मॉडेल, अभिनेत्री एवढंच काय तर उद्योगपती महिला देखील सहभागी असल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे। न्यूज 18 मराठीने या बातमीचा जेव्हा या बातमीचा खुलासा झाला किंवा ही बातमी समोर आली त्या क्षणापासून आतापर्यंत वेगवेगळ्या बाजूने याचे वेगवेगळे मुद्दे किंवा खुलासे आपल्या समोर आणलेले आहेत। कशा पद्धतीने राजरोसपणे हा सगळा धंदा जो होता तो सुरू होता आणि या स्त्रीबीजाच्या या सगळ्या रॅकेटमध्ये आता मोठमोठी नावं देखील समोर येऊ शकतात। कारण न्यूज 18 मराठीच्या हाती लागलंय या संदर्भातलं रेड कार्ड। बघा, त्यामध्ये गरजू मजूर महिलेचं स्त्रीबीज हे 2 लाखाला या ठिकाणी दिलं जात होतं। सुंदर महिलेचं स्त्रीबीज 2 लाख, मॉडेल महिलेचं स्त्रीबीज जे आहे ते 25 लाख रुपयांना, खेळाडू महिलेचं स्त्रीबीज 10 लाख ते 1 कोटींपेक्षा जास्त किमतीला दिलं जात होतं। तर 25 अभिनेत्रीचं स्त्रीबीज हे 25 लाख ते कोट्यवधी रुपये, महिला उद्योगपतीचं स्त्रीबीज हे 15 लाख ते काही कोटी रुपयांमध्ये विकलं जात होतं। आणि अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, काय माहिती आहे बद्दल? विशाल, अत्यंत धक्कादायक हे संपूर्ण प्रकरण आहे। खरं तर बदलापूरमधलं हे स्त्रीबीज प्रकरण या संपूर्ण तस्करीतल्या काळ्या दुनियेतलं एक फक्त हिमनगाचं टोक आहे। ह्याच्या खाली पाळंमुळं जी आहेत ही फक्त राज्यात नाही, राज्याच्या बाहेर नाही तर संपूर्ण देशभरामध्ये, देशाच्या बाहेर देखील याची पाळंमुळं पसरलेली आहेत। जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार ठाणे असेल, पुणे, नागपूर या मोठमोठ्या मेट्रो सिटी जे आहेत या सिटीमध्ये या संपूर्ण रॅकेटची पाळंमुळं आहेत। एवढंच काय तर राज्याबाहेर गुजरात असेल, कर्नाटक
कर्नाटक असेल, केरळ, अशी मोठमोठी दिल्ली, मोठमोठी जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये देखील या रॅकेटची पाळंमुळं पसरलेली आहेत. मुळात या सगळ्या तस्करीकरता स्त्री बीज तस्करी म्हणजे स्त्रीचं बीज जे आहे ते तयार करणं, तिथपासून ते म्हणजे त्याची पूर्णपणे बीज तयार करणं आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते स्त्री बीज जे आहे ते राज्याबाहेर, देशाबाहेर तस्कर करणं, हा एक मोठा याच्यामधला प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. नेपाळ मार्गे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होत्या. नेपाळ असेल, युक्रेन असेल, हे असे देश आहेत ज्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था किंवा तितका कठोर कायदा नाही किंवा अंमलबजावणी त्याची कठोर होत नाही. यामुळे हे नेपाळ आणि युक्रेन हे 2 देश असे जे आहेत हे जगभरातले स्त्रीबीज तस्करीचे मोठे केंद्र आहेत, मोठ्या तस्करीचे हे अड्डे आहेत आणि तिथूनच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हालचाली होतात हे तपासामध्ये समोर आलेलं आहे. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये सखोल चौकशी केली असता जे जवळपास 500 ते 600 महिलांचे फोटो आढळलेले आहेत. याआधी देखील अनेकांनी याच्यामध्ये स्त्रीबीज दिलेले आहेत. तर दुसरीकडे यातून संपूर्ण जे वेगवेगळ्या महिला आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये असेल, राज्याच्या बाहेर असेल, देशाच्या बाहेर असेल, त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे स्त्रीबीज तस्करी करणारी जी लोकं आहेत, जी टोळी आहे, त्या टोळीच्या माध्यमातून किंवा त्या टोळीच्या संपर्कामध्ये अनेक मोठमोठ्या खेळाडू महिला, अभिनेत्री, मॉडेल आणि त्याच पद्धतीनं महिला उद्योगपती या देखील संपर्कामध्ये आहेत आणि त्यांनी देखील स्त्रीबीज दिलेला आहे आणि त्यातून पैसा कमवलेला आहे. आणि कायदा 2021ला झाला असला तरी त्याआधी देखील या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रीबीजची तस्करी जी आहे ती केली जायची. या प्रकरणामध्ये समोर आलं ते म्हणजे गरजू, गरीब, मजूर महिला ज्या आहेत यांना टार्गेट केलं जायचं आणि त्यांच्यामार्फत या स्त्रीबीज जे आहेत त्याचं रोपण केलं जायचं. धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील जी तक्रारदार महिला आहे तिला जवळपास 15 ते 16 वेळा हे तिनं जे IVF जे आहे किंवा हे सगळे स्त्रीबीज जे आहे हे तिने तयार केल्याची आणि तिला तयार करण्यास भाग पाडल्याचं या तपासामुळे समोर आलेलं आहे आणि त्यानुसारच हे प्रकरण जे आहे ते पुढं आलं आहे. कायद्यानुसार विशाल फक्त एकदाच स्त्रीबीज करता येतं, दुसऱ्यांदा स्त्रीबीज करता येत नाही. पण असं असून देखील यामधील अनेक अशा महिला आहेत की ज्यांनी 15पेक्षा जास्त वेळा स्त्रीबीज केलेलं आहे. यातून या महिलांचं शरीर जे आहे हे पूर्णपणे नाहीसं होण्याच्या मार्गावरती आहे. हाडं ठिसूळ होणं, त्यांचे हार्मोनल चेंजेस होणं, त्यांच्या स्वभावात बदल होणं, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आता समोर येऊ लागलेल्या आहेत. पण या सर्व तस्करीमध्ये या महिलांना 15 ते 20 हजार रुपये देऊन यांचं स्त्रीबीज जे आहे ते विकत घेतलं जातं आणि ते बाजारामध्ये 2 लाखपासून अगदी 20-20 कोटीपर्यंत हे स्त्रीबीज जे आहे ते विकलं जातं. मग त्या महिलेनुसार किंवा ती महिला कशी आहे, स्टेटस काय आहे, ती महिला दिसते कशी, कसा बांधा, या सर्व गोष्टी यामध्ये पाहिल्या जातात आणि त्यानुसार हे स्त्रीबीज जे आहे हे तस्करीच्या बाजारामध्ये विकलं जातं. खरं तर 2021ला हा नियम झालेला आहे, पण या नियमामध्ये आणखीन बदल करणं फार गरजेचं आहे. एकंदर या सगळ्या प्रकरणामध्ये स्पष्ट होतं की त्यातून समोर येतं आहे स्त्रीबीजसाठी कायदे जे आहेत ते तयार केले, ते कायदे कठोर आहेत, त्यांची अंमलबजावणी देखील होते, पण आणखीन याच्यामध्ये काही बदल केले जावेत अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण का जर एखाद्या व्यक्तीला ज्याकडे पैसे आहेत आणि पैसे असूनसुद्धा तो अधिकृतरित्या स्त्रीबीज घेऊ शकत नाही, तो अवैधरित्याकडे का वळतो याची शहानिशा करून त्यानुसार काही कायदा तयार केला गेला तर मात्र याच्यामध्ये जी तस्करी आहे हिला मोठ्या प्रमाणात खीळ बसू शकते. पण अनेक प्रकरणामध्ये किंवा या प्रकरणामध्ये असं दिसलं आहे की पैसेवालेसुद्धा ह्या अवैध तस्करी ज्या पद्धतीने स्त्रीबीजचं करतात त्यांच्याकडे ते वळायला दिसलेले आहेत आणि त्यातूनच या सर्व गोष्टी ज्या समोर आलेल्या आहेत. विशाल, धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. तर न्यूज 18 मराठी या बातमीचा, या खुलाशाचा वारंवार पाठपुरावा करत आहे. त्यातल्या वेगवेगळ्या बाजू समोर येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा जाणून घेऊयात, स्त्रीबीज विक्रीचं रेट कार्ड समोर आलंय. गरजू मजूर महिलेचं स्त्रीबीज 2 लाख रुपये, सुंदर महिलेचं स्त्रीबीज 2 लाख रुपये, मॉडेल महिलेचं स्त्रीबीज त्याची किंमत जाते ती 25 लाख रुपये, खेळाडू महिलेचं स्त्रीबीज 10 लाख ते 1 कोटींपेक्षा जास्त किमतीला विकल्या जातं. तर महिला उद्योगपतीचं स्त्रीबीज 15 लाख ते काही कोटी रुपयांपर्यंत विकलं जातं. बदलापुरातील स्त्रीबीज विक्री प्रकरणी 5वी अटक करण्यात आली आहे. स्त्रीबीज विक्री करणाऱ्या टोळीला औषध पुरवठा करणाऱ्या मेडिकल चालकाला अटक करण्यात आली आहे. सुमित सोनकांबळे असं आरोपीचं नाव असून तो विदाऊट प्रिस्क्रिप्शन औषध पुरवठा करत होता. सुमितकडून जवळपास 9 लाख रुपयांची स्त्रीबीज करता वापरली जाणारी इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे. काही मोठ्या औषध कंपन्यांमधील बडे अधिकारी या रॅकेटचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
याआधी सोनोग्राफीसाठी मदत करणारी सोनल गरेवाल तसंच मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकर, मंजुषा वानखेडे आणि अश्विनी चाबुकस्वार या महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता पालट झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिका ठेवी मोडण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी 81,449 कोटी 32 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी 44,826 कोटी 23 लाख रुपये बांधील दैत्वापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला मोडता येणार नाहीत. मात्र उर्वरित 36,623 कोटी 9 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील ठेवी आता सत्ता बदलानंतर मोडल्या जातील असा प्रचार ठाकरे सेनेकडून केला जातोय. तसंच चित्र आता पाहायला मिळतंय. तर मुंबई महापालिकेच्या तब्बल 36,000 कोटींच्या ठेवी ज्या आहेत त्या विविध प्रकल्पांसाठी आता मोडल्या जाणार आहेत. पालिकेकडे सध्या 81,000 कोटींच्या ठेवी आहेत आणि यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी आता या ठेवी मोडणं आवश्यक ठरणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठेवी ज्या आहेत त्या मोडल्या जातील. यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर 44,826 कोटी 23 लाख रुपये बांधील दैत्वापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला या ठेवी ज्या आहेत त्या तोडता येणार नाहीयेत. मात्र उर्वरित 36,623 कोटी 9 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी लंकेश वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालंय. यानंतर आपण बघूयात नफ्यासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो याचा एक संतापजनक प्रकार मुंबईच्या मालाड परिसरात उघडकीस आलाय. एका फळ विक्रेत्याने चक्क उंदीर मारण्याचं औषध फळांना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली. आपल्या आर्थिक फायद्यासाठी हजारो निष्पाप नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यामुळे संपूर्ण मुंबईत संतापाची लाट उसळली आहे. तुम्ही आम्ही जी फळं विकत घेतो याच फळांना उंदीर मारण्याचं औषध हा विक्रेता लावत होता. रॅटल असं त्या औषधाचं नाव आपण बघू शकतो आणि हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. त्याच्यामुळे ही फळं खायची की नाही आणि या अशा पद्धतीच्या फळांमुळे तुमच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. फळावरती रेटॉल लावून फळ विक्रेता करत होता आणि ते रेटॉल जर एका ग्राहकाने जर खाल्लं तर त्याचा रिॲक्शन काय होणार या सगळ्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत एक डॉक्टर प्रगती इंगळे यांच्याशी. तर काय सांगणार एकूण पहिलं प्रथम तुम्ही हे सांगा की या एकूण सगळ्या घटनेला तुम्ही कसं पाहताय? रेटॉल हे फळाला लावून विकणे अतिशय धोकादायक आणि गंभीर बाब आहे. ही खूप जीवाला घातक अशी गोष्ट आहे कारण की आपण फळं हे हेल्दी फूड म्हणून सगळेजण खात असतात. रेटॉल लावून फळं विकणं हे अतिशय धक्कादायक आणि गंभीर गोष्ट आहे. रेटॉल हे ॲक्च्युली आपण रोडंट्स लाईक उंदीर मारण्यासाठी आपण यूज करतो. हे ॲक्च्युली गोडाऊन्स, ग्राउंड, ॲग्रिकल्चर फील्ड्स, बिल्डिंगच्या सराउंडिंग एरियामध्ये यूज करायचं असतं. ते कुठल्याही अन्नधान्य, कडधान्य आणि फ्रूट्सवरती यूज नसतं डायरेक्ट करायचं. त्याच्यामुळे हे अतिशय गंभीर गोष्ट आहे. शासनाने आणि FDIने याची जातीनं चौकशी केली पाहिजे की असे किती वेंडर्स लाईक फळ विक्रेते रेटॉल लावून फळं विकतात की त्यांच्या फळांचं नुकसान होऊ नये म्हणून डायरेक्ट अप्लाय करतात फळांवरती. नक्की या रेटॉलचं जर खाल्ल्यानंतर काय रिॲक्शन होतं? कितपत विषारी आहे आणि किती टक्क्याने ते आहे? रेटॉल हे पॉयझन असल्यामुळे ते ॲक्च्युली पॉयझनच आहे आणि त्याचं हाय मॉर्टॅलिटी रेट आहेत. याचा उपचार तातडीने केले तर प्राथमिक उपचार वगैरे तातडीने झाले तर आपण त्या रुग्णाला वाचवू शकतो. कारण की रेटॉलमध्ये आपल्याला 80% झिंक फॉस्फाईड आणि येलो फॉस्फरस नावाचा एक पदार्थ असतो. तो अतिशय घातक असतो कारण की तो आपल्या लिव्हर्स आणि मायटोकॉन्ड्रियल सेल्सची डेथ करत असतो. त्याच्यामुळे मोस्टली अशा रेटॉल इंटेकवाल्यांमध्ये आपल्याला लहान मुलांमध्ये वगैरे ॲबडॉमिनल पेन, वॉमिटिंग, सिव्हिअर वॉमिटिंग, हेपॅटायटिस अशा गोष्टी निदर्शनास आढळून येतात. आणि मोठ्यांमध्ये बघायला गेलं तर आपण रेटॉलचे साईड इफेक्ट म्हणायला गेलं तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती सुद्धा होतो. हायपोटेन्शन, कार्डिएक शॉक आणि लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्युअर असे प्रकार आढळून येतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत इंगळेसह विजय वंजारा, न्यूज 18 मराठी, मुंबई.